सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणता जीव आपल्या आयुष्यात फक्त एकदाच मुलाला जन्म देतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कासव, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी मुंगी, ऑप्शन डी विंचू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे विंचू जीव आपल्या आयुष्यात फक्त एकदाच मुलांना जन्म देतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, सर्वात जास्त माचीस विक्री कोणत्या देशात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। ह्याचं उत्तर आहे सर्वात जास्त माचीस विक्री भारत देशात होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, सर्वात शुद्ध सोने किती कॅरेट असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 24 कॅरेट, ऑप्शन बी 20 कॅरेट, ऑप्शन सी 22 कॅरेट, ऑप्शन डी 28 कॅरेट। याचं उत्तर सर्वात शुद्ध सोने 24 कॅरेट आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी महाराष्ट्र। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन तेलंगणा राज्यात होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आफ्रिका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी भारत। याचं उत्तर साखरेचा शोध भारत देशात लागला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 6 आहे, गाजर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साखर, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी दृष्टी, ऑप्शन डी गांजनिया। तर गाजर खाल्ल्याने दृष्टी आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वर्धा, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी गडचिरोली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यात आहे। उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 8 आहे, शांतीचे प्रतीक कोणत्या पक्षाला मानले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन सी हंस, ऑप्शन डी कबूतर। तर शांतीचे प्रतीक कबूतर पक्षाला मानले जाते। उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, हत्ती कोणता रंग पाहून वेडा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए काळा, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी पिवळा, ऑप्शन डी लाल। तर हत्ती पिवळा रंग पाहून वेडा होतो। उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, साप किती किलोमीटर पर्यंत पाहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 3 किलोमीटर, ऑप्शन बी 8 किलोमीटर, ऑप्शन सी 2 किलोमीटर, ऑप्शन डी 1 किलोमीटर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर साप 1 किलोमीटर पर्यंत पाहू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी संत्री, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी आंबा। याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, गाईच्या दुधामध्ये कोणते विटॅमिन असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विटॅमिन सी, ऑप्शन बी विटॅमिन डी, ऑप्शन सी विटॅमिन बी, ऑप्शन डी विटॅमिन ई। याचं उत्तर गाईच्या दुधामध्ये विटॅमिन सी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तमिळनाडू,
ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी कर्नाटक। याचं उत्तर आहे तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेश राज्यात आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे गवारीच्या शेंगांच्या बिया खाल्ल्यास कोणता आजार लवकर बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी वजन नियंत्रण, ऑप्शन सी हातपाय दुखणे, ऑप्शन डी हृदयविकार। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर गवारीच्या शेंगांच्या बिया खाल्ल्यास वजन नियंत्रण आजार लवकर बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। तर जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सर्वात जास्त कोणत्या राज्याची लोकसंख्या आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी महाराष्ट्र। तर सर्वांनी मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।